अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ नवी दिल्ली संलग्नित महाराष्ट्र विभागीय बैठक व सन्मान सोहळा आज नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडला। यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग मराठवाडा विभागीय बैठक आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान सोहळा या ठिकाणी करण्यात आला। यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष संजय कुमार राऊत होते, तर उद्घाटक म्हणून आमदार राजेश पवार यांच्या सुविज्ञ पत्नी म्हणून पवार यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रांत आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची मराठवाडा स्तरीय बैठक नांदेड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न होत आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मदिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील 16ही तालुक्यातील अशा एकूण 17 मातृशक्तीचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे। याचा उद्देश ग्रामीण भागामध्ये वाडी पाडा तांडा या अशा वंचित घटकातील मुलांना घडवण्याचं कार्य करणाऱ्या अशा ह्या मातृशक्तींना प्रोत्साहन द्यावं अशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। हा कार्यक्रम आयोजित करत असताना कुठलाही जिल्हा शाखेने प्रस्ताव माहिती मागवलेली नाही। आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्या तालुक्यातील महिलांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे। त्याचबरोबर मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्यापैकी आजच्या ह्या विभागस्तरीय बैठकीला 6 जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये संघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री संजय कुमार राऊत याने सविस्तर असा आढावा घेतला आहे आणि सर्वांना यथोचित संघटनात्मक कार्यासाठी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे भविष्यामध्ये महाराष्ट्राचे शिक्षक परिषद या महाराष्ट्रात क्रमांक 1 वर व्यावसायिक शिक्षकांचे प्रश्न त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास वाढीसाठी सातत्यानं प्रयत्नशील राहील आमच्या सर्व जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आपण सर्वजण पत्रकार बंधू या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आम्हाला सहकार्य केलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।